चला तर मग मित्रांनो सुरू करूया आपल्या कहाणीचा भाग 2. धाडसी प्लॅन एक वेगळी अनुभूती. भाग 2. थोडा वेळ तिच्या भोकात बोट आत बाहेर करून झाल्यावर त्याने एक जाडजूड रबरी प्लग जबरदस्तीने तिच्या भोकात घुसवला. व्हॅसलिनमुळे त्रास थोडा कमी झाला तरी तिच्या कोवळ्या भोकाच्या मनानं प्लगचा आकार बराच मोठा होता. पण कळवळून ओरडण्याशिवाय अनिता काही करू शकत नव्हती. प्लग पण आतमध्ये शिरून झाल्यावर त्यानं तिच्या गोऱ्यापान पार्श्वभागावर एक जोरदार चापट मारली आणि तिच्यापासून लांब झाला. अनिता ओरडणं थांबवून मोठा श्वास घ्यायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात या क्षणी तिला अमितचा प्रचंड राग आला. त्या दोघांमधल्या अतिशय खाजगी गोष्टी त्यांनी नक्कीच या अनोळखी माणसाला सांगितल्या असणार. नक्कीच. त्याशिवाय कामाच्या ठिकाणी बॉसिंग करणाऱ्या अनिताला सेक्समध्ये मात्र डॉमिनेटिंग करून घ्यायला आवडतं हे या माणसाला कसं कळालं असतं. मगाशी आपल्या पार्श्वभागात त्याचं बोट फिरत असताना आपण रडत ओरडत असलो तरी आपल्याला ते बोट फिरवणं मनापासून आवडतं हेही त्याला ठाऊक असणार. आणि आता तर तिला होणाऱ्या शारीरिक वेदनांची अजिबात फिकीर न करता, तिच्या प्रतिक्रियेचा अंदाज न घेता ज्या निर्दयतेने त्याने चाबूक फिरवला त्यावरून तरी नक्कीच अमितनं सगळा अंदाज दिलेला याची तिला खात्री पटली. अतिवेदनेतून परतसूक मिळवण्याची ही ट्रिक देखील अमितने शिकवली होती. पण या खाजगी जागेत मात्र आपल्याला कोणीतरी भयंकर यातना द्याव्यात, शारीरिक जबरदस्ती करावी ही तिची सर्वात मोठी फॅन्टन्सी होती. या माहितीचाच फायदा घेऊन हा माणूस आपल्या शरीराशी खेळतोय हे जाणून तिला रागही आला आणि त्याचवेळी अत्यंत उत्तेजनही वाटलं. तिच्या मनात हे सगळे विचार येत असताना त्यानं मात्र आपले चाबूक उडवायचं काम चालूच ठेवलं होतं. तिचे गोरेपान पार्श्वभाग आता लाल भडक आणि तापलेल्या तव्यासारखे गरम झाले होते. 10-15 फटके मारून झाल्यावर त्याने चाबूक बाजूला फेकून दिलं आणि अनिताच्या तुळतुळणाऱ्या लालबुंद गोळ्यांना तो कुरवळू लागला. अतीव यातनेनंतर ते कुरवळणं आणि त्याला हवंसं वाटू लागलं. अजून थोडा वेळ त्याचा हात तिथे फिरत राहावेत असे तिला वाटत असतानाच तो थांबला आणि तिच्या समोर येऊन उभा राहिला. खाली वाकून तिचे हात सोडवत त्याने तिला सरळ उभं केलं. तिचे नाजूक हात आपल्या हातात घेत त्याने वर उचलले. वर एक मजबूत दोर लांबत असलेला अनिताला दिसला. त्याने सफाईदारपणे तिचे दोन्ही हात जुळवून त्या दोरात गुंफून टाकले. करकचून गाठ मारून तो बाजूला झाला. त्याने ते बांधलेले टोक सोडवून आपल्या हातात घेतले आणि जोर लावून तो दोर खेचायला लागला. अनिताचे शरीर वर खेचले जात होते. कसलाही प्रतिकार न करता अनिता आपले शरीर खेचलं जाऊ देत होती. तिचे दोन्ही टाचा उंचल्या जाईपर्यंत त्याचं दोर खेचणं सुरूच राहिलं. आता अनिता आपल्या हाय हिल्सच्या पंजावर शरीराचा तोल सांभाळत लोंबकळतच होती. दोराचं टोक पुन्हा बांधून तो तिच्या समोर येऊन उभा राहिला. दोन्ही हात वर खेचले गेल्यामुळे अनिताचे भरगच्च आंबे आता अगदी ताठ उभे झाले होते. वर खाली बघताना तिला स्वतःचे निप्पल्स देखील जरा जास्तच टोकदार दिसत होते. आणि मग तिच्या निप्पल भोवतीच्या चॉकलेटी वर्तुळावरून बोट फिरवत त्याने तिचे दोन्ही टोकदार निप्पल्स चिमटीत पकडून जोरात तोडले. कळवळून ओरडत अनिता जागच्या जागी धडपडू लागली. खालून पाय आणि वरून हात बांधले असल्याने तिच्या धडपडण्याला सुद्धा मर्यादा होती. त्याचं बोटाच्या चिमटीत निप्पल पकडून ओढणं सोडणं सुरूच होतं. हळूहळू अनिता पुन्हा उत्तेजित व्हायला लागली. डोळे मिटून मान मागे फेकत तिनं आपलं शरीर त्याच्या दिशेने पुढे सारलं. जणू तो वेदनादायी चिमटा तिला पुन्हा पुन्हा हवा होता. मधूनच त्याने एका छोट्याशा डबीतून कसलं तरी लाल रंगाची क्रीम बोटावर घेतली. अगदी हळुवारपणे मलम लावण्यासारखं ती क्रीम त्याने तिच्या दोन्ही निप्पल्स भोवती लावली. पुन्हा डबीत बोट बुडवून आणखी थोडी क्रीम काढून त्याचे हात खाली तिची चिमणी चाचपडू लागली. तिच्या बारीक बारीक केसांमधून तिच्या चिमणीच्या पोकळ्या शोधून त्याने तिथेही ती क्रीम लावली. मग मागे जात त्याने ती क्रीम रबर ब्लॉकच्या बाजूबाजूला तिच्या पार्श्वभागात सुद्धा सारलं. त्या थंड क्रीमचा स्पर्श जाणून अनिता अजूनच उत्तेजित होत होती. पण काही सेकंदातच ते थंड वाटणारे क्रीम तिला उबदार वाटायला लागले आणि हळूहळू ते क्रीम लावलेल्या ठिकाणी तिला खास सुटू लागली. आपले आंबे कुणीतरी जबरदस्त कुस्कुरावेत असं तिला तळमळून वाटू लागले. स्वतःची टाटारलेले निप्पल्स चिरडण्यासाठी ती आपले हात सोडण्याचा प्रयत्न करू लागली. आता या क्षणी तिला त्याच्या राखट बोटांची गरज होती आणि त्याचवेळी तिला जाणवला त्या थरथरणाऱ्या वस्तूचा स्पर्श. अमितने तिला एका मीडियम साईजचा व्हायब्रेटर गिफ्ट केला होता, पण आजपर्यंत तिने एकटीने तो कधीच वापरला नव्हता. अमितकडूनच तो व्हायब्रेटर स्वतःवर चालवून घ्यायची. पण आता तिच्या खाजणाऱ्या चिमणी पाकळ्या विलग करत त्याने तो व्हायब्रेटर आत घुसवला. शिवाय त्याचे व्हायब्रेशन त्याच्या अपेक्षापेक्षा खूपच जोरजोरात जाणवत होतं. खाली दोन्ही पाय बांधलेले असल्याने तरी मांड्या फाकून ती व्हायब्रेटरला जास्तीत जास्त जागा करून देत होती. तिच्या नाजूक चिमणीचा अंदाज घेत तो हळूहळू 1-1 इंच ते पुढे सरकवत होता. अनिता मात्र त्या क्रीममुळे आणि एकंदरीत त्या अवस्थेत अधिक उत्तेजित झाली होती की स्वतः संपूर्ण शरीर पुढे ढकलून तो व्हायब्रेटर आत घेण्याचा प्रयत्न करत होती.
तो जाडजूड व्हायब्रेटर पूर्ण आत घेतल्यावर ती थरथरत त्याचं व्हायब्रेशन उपभोगत उभी राहिली. दोन्ही पाय खाली बांधलेले, दोन्ही हात वर खेचून बांधलेले अशा अज्ञात ठिकाणी अनोळखी पुरुषासमोर पूर्णपणे असहाय्य, अनावृत्त उत्तेजित अवस्थेत लोंबकळणारी अनिता आयुष्यातील परमसुख अनुभवत होती. तिच्या पार्श्वभोकात गच्च बसलेला प्लग आणि तिच्या चिमणीत थरथरणारा व्हायब्रेटर, वरून लाल क्रीम मुळे चुरचुरणारे निपल्स. त्या अनोळखी पुरुषाने आता तिचे दोन्ही निपल्स चोपावेत, चावावेत, गुबगुबीत मांसाळ गोळे कुस्करावेत असे तिला मनापासून वाटत होते. तिच्या दोन्ही भोकातील त्या दोन वस्तू शरीरात खूप खोलवर घुसल्यात असं तिला वाटत होतं. त्याने केव्हाच व्हायब्रेटर आत ढकलणं थांबवलं होतं, पण अनिता स्वतः त्याला आत घ्यायचा प्रयत्न करत होती. दोन्ही भोक आवळून मनगट आणि घोट्यांना ताण पडेपर्यंत ओढून तिने आपलं संपूर्ण शरीर ताणलं आणि एक जोरात किंकाळी फोडली. ती सुखाच्या परमोच्च बिंदूवर पोचली. तिच्या आयुष्यातील पहिल्यांदाच तो क्षण इतका वेळ टिकला. तिच्या चिमणीचे स्नायू जसे ढिले पडू लागले तसे तिच्या पार्श्वभागातील स्नायू टाटारू लागले आणि उत्तेजनाची पहिली लाट ओसरण्यापूर्वीच पुन्हा तिचे शरीरातील पार्श्वभागात खुपसलेल्या रबरी प्लगमुळे तिने एकाच वेळी अतिवेदना आणि परमसुखाचा अनुभव ती घेत होती. हळूहळू तिचे शरीर ढिले पडू लागले. लोंबकळलेल्या अवस्थेत तिचा चेहरा तिच्या छातीवर झुकला. त्याने पुढे होऊन तिच्या चिमणीतले व्हायब्रेटर उपसून काढलं. तिच्या शरीरात पुन्हा जीव यायला थोडा वेळ लागला. थोडीशी ताकद एकटवून जेव्हा तिने मान वर उचलली, खोलीतले सगळे लाईट लागले होते. त्या लख्ख उजेडात तिला दिसल्या साधारण 15 खुर्च्या. तिच्यापासून फक्त 10-1 फुटावर अविश्वासाने ती त्या खुर्च्यांकडे आणि अर्थातच त्यावर बसलेल्या लोकांकडे बघत राहिली. साधारण 30 ते 50 वर्षाचे पुरुष, स्त्रिया सुद्धा होत्या, ज्यात सगळे आनंदाने आणि कौतुकाने अनिताकडे बघतच होते. सगळ्यात शेवटच्या खुर्चीवर अमित बसला होता, तिच्याकडे अभिमानाने बघत. अमितला बघताच तिला हायसं वाटलं, पण दुसऱ्या क्षणी तिला स्वतःच्या अवस्थेची आणि नुकत्याच घडलेल्या प्रदर्शनाची आठवण झाली. लाजेने चूर होऊन तिने मान खाली घातली. अनावृत्त शरीर झाकण्यासाठी स्वतःचे हातसुद्धा हलवू शकत नव्हती. आणि तसंही आता काय लपवायचं होतं? सगळा शो तर मिटक्या मारत बघितलाच की त्यांनी. तिच्या डोक्यात या सगळ्या विचारांचा गोंधळ चालू असतानाच तिला मागून थंडगार पाण्याचा स्पर्श जाणवला. इतका वेळ तिच्या शरीराशी खेळणारा तो अनोळखी तरुण हातात पाण्याचा पाईप घेऊन तिला थंड करत होता. दोन्ही हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत त्यांच्याकडून आंघोळ घालून घेण्याशिवाय तिच्याकडे कुठलाही पर्याय नव्हता. तिच्या नग्न शरीराला वळसा घालत त्याने तिला डोक्यापासून पायापर्यंत पूर्ण भिजवून टाकलं. आधी पार्श्वभागावर पडलेला चपकाचा फटका, मग बांधल्यामुळे हातापायांना आलेली रग, त्या क्रीममुळे आणि त्याच्या हाताळण्यामुळे होणाऱ्या आंब्यांना आणि निपल्सला झालेली अनपेक्षित आक्रमणे, दोन्ही नाजूक भोकं आणि सगळ्या प्रकरणात तापून उठलेले तिचे जवान कोमल शरीर. अशा वेळी त्या थंडगार पाण्याची तिला खूपच गरज होती. तिला पूर्ण भिजून झाल्यावर त्याने पाणी बंद केले आणि पुढे येऊन तिचे पाय मोकळे केले. बराच वेळ फाकून धरलेले पाय आणि त्याने जवळ आणले आणि सरळ उभा राहण्याचा प्रयत्न केला. मग त्याने वर टांगलेली दोरी खाली सोडून तिचे हातही मोकळे केले. काही क्षण तिला असं मोकळं सोडून तो पुन्हा तिच्या बाजूला आला. मागचं टेबल पुढे ओढून त्यानं अनितेला त्याच्यावर झोपवलं होतं. त्याच्या कुठल्याही कृतीला विरोध करण्यासाठी ना तिच्या शरीरात त्राण होतं ना मनात इच्छा. टेबलावर तिला पाडून तिचे हात वर बांधून टाकले. यावेळी तिचे पाय गोट्यापाशी न बांधता त्याने तिच्या मांड्यांभोवती पट्ट्या गुंडाळल्या. टेबलच्या दोन्ही बाजूंना असलेल्या हुक्समध्ये पट्ट्या अडकवून टाकल्याने आणि त्याचं चिमणी प्रदर्शन मगासपेक्षा जास्त उघडं पडलं. आता समोरून तिच्या गुलाबी चिमणी पाकळ्या फाकलेल्या दिसत होत्या. शिवाय अजून तिच्या मागच्या भोकात असलेला रबरी प्लगसुद्धा व्यवस्थित दिसत होता. त्याने थोडा वेळ तिला तशाच अवस्थेत सोडून दिलं. आता खाली बसलेल्या आणि आपल्याकडे बघणाऱ्या लोकांच्या विचाराने तिला लाजेबरोबरच उत्तेजनाही वाटू लागली. अमितसुद्धा आपल्या आजूबाजूला आहे हे आठवून ती निर्धास्तपणे त्या टेबलवर पडून राहिली. पुढच्या हल्ल्याची वाट बघत होती आणि मग तिला जाणवला व्हायब्रेटरचा परिचित स्पर्श. आधी तिच्या पायावर, मग तिच्या पृष्ठ मांड्यांवर, मग तिच्या सपाट पोटावर, खोलगट बेंबीभोवती आणि मग हळूहळू वर सरकत तिच्या दोन्ही आंब्यांवर. इतक्या कमी वेळात आपण पुन्हा उत्तेजित होतोय यावर तिचा स्वतःचा विश्वास बसत नव्हता. तिच्या फाकलेल्या मांड्यांमधून चिमणी रसाचा ओघळ तिच्या पार्श्वभागाकडे चाललेला तिला जाणवला आणि तो ओघळ टिपणाऱ्या 15-20 अनोळखी स्त्री पुरुषांची नजर आठवून ती प्रचंड उत्तेजित झाली. अनावर होऊन तिच्या तोंडून विहाळण्याचा आवाज येऊ लागला. अचानक व्हायब्रेटर बंद झाला आणि त्याची उत्तेजना आता तिच्या शरीरात मावत नव्हती. ती जोरजोरात विव्हाळू लागली. ओरडून ओरडून ती अनोळखी पुरुषाला जवळ बोलवू लागली. काही सेकंदच मध्ये गेले असतील आणि मग तिला अतिशय अनोळखी आणि अनपेक्षित स्पर्श जाणवला. तिच्या दोन्ही मांड्यांमध्ये आश्चर्याने तिने मानवर उचलून बघितलं तर तो अनोळखी तरुण चिमणी पाकळ्यांवरून आपली लांब सडक जीभ फिरवत होता. तिने समाधानानं हसून त्याच्याकडे बघितलं आणि मग टेबलावर
मागे मान टाकून आपलं शरीर सैल सोडून दिलं. आता तो तिच्यासाठी अनोळखी नव्हता. खोलीतही इतर माणसं तिच्यासाठी अस्तित्वात नव्हती. अमितचा तर विचारसुद्धा तिच्या डोक्यात नव्हता. त्या तरुणाची लांब आणि राकट जिभेचा स्पर्श अनुभवत ती डोळे मिटून निपचून पडून राहिली. पुढच्याच क्षणात तिच्या चेहऱ्यावर भलमोठं हसू होतं. किती वेळ तो तिची चिमणी चाटत होता. किती वेळ ती अशी टेबलावर पडून होती. जागी होती की झोपली होती काही कळायचा मार्गच नव्हता. तिला फक्त एवढंच कळालं की खोलीमध्ये पुन्हा ते दोघंच उरले होते. तिचे हातपाय मोकळे सोडले होते. तिच्या पार्श्वभूकात घातलेला रबर प्लग काढून टेबलावर शेजारी ठेवला होता आणि तिच्या आयुष्यातलं परमोच्च संभोग सुख प्रत्यक्ष संभोग न करताच तिला मिळवून देणारा तो अनोळखी तरुण तिच्या समोर पादबीने उभा होता. सावकाश उठून ती टेबलावरून खाली उतरली. तिच्या हातात तिचे कपडे होते. आता कपडे घालताना मात्र तिने त्याच्याकडे पाठ केली. लाजारशनासाठी नव्हे तर तिच्या ब्राचे हुक लावून देण्यासाठी. त्याने देखील आनंदाने तिला कपडे घालायला मदत केली. कपडे घालून झाल्यावर तो अनिताला घेऊन पुन्हा वॉचमॅनच्या केबिनपर्यंत आला. समोर तिची काळी मर्सिडीज उभी होती. मर्सिडीजचा ड्रायव्हर रमेश तिच्यासाठी दार उघडून थांबला होता. ड्रायव्हरचं नाव आठवताच अनिताला खदखन हसू आलं. मागे वळून तिने त्या अनोळखी तरुणाला भेटल्यापासून पहिल्यांदाच विचारलं, तुझं नाव काय? तो हसला. तिच्या जवळ सरकत त्याने तिचा हात हातात घेऊन दाबला आणि म्हणाला, माझं नाव महत्वाचं नाही, पण मला पुन्हा भेटावंसं वाटलं तर अमितलाच सांग. तो नक्की तुला माझ्याकडे घेऊन येईल. लवकर भेटू. त्याला मिठी मारून त्याचं एक रसरशीत चुंबन घ्यावं असं अनिताला मनापासून वाटत होतं. पण तिला वाटलं ते करण्याइतकं त्राण तिच्या शरीरात आता उरलंच नव्हतं. त्यामुळे नुसतंच हसून तिने त्याला थँक्स म्हटलं आणि गाडीकडे चालू लागली. गाडीत मागच्या सीटवर अमित तिची वाट बघत होता. आत शिरताच अनितानं स्वतःला अमितच्या कुशीत झाकून दिलं. अमितनं तिच्या डोक्यावर प्रेमाने थोपट ड्रायव्हरला निघण्याचा इशारा केला. ती काळी मर्सिडीज त्यावरून गजबजलेल्या शहराकडे जाऊ लागली. अमितने बाजूला ठेवलेला व्हिडिओ कॅमेरा हातात घेतला आणि अनिताकडे त्याचा डिस्प्ले धरत म्हणाला, गाडीतून उतरल्यापासून तू जे काही केलंस किंवा तुझ्यासोबत जे काही केलं गेलं ते सगळं या व्हिडिओ टेपमध्ये आहे. कसली धाडसी आहेस तू अनिता. आय होप तू हे धाडस एन्जॉय केलंस. अनिता फक्त हो हो करत त्याच्या कुशीत सुस्तावली होती. तिच्या चेहऱ्यावरून ओसरणारं हसू आणि समाधान तिच्या वतीने बोलत होतं. तिला बोलण्याचा त्रास न देता पुन्हा थापटत अमितनं तिच्या धाडसाची टेप प्ले केली. आजचा प्लॅन तर यशस्वी झाला. आता पुढच्या धाडसासाठी अनिता लवकरच तयार होईल या विचाराने तो स्वतःवरच खुश झाला. चला मित्रांनो, भेटूया पुढील भागात एका नवीन कथेसोबत. ही कथा तुम्हाला कशी वाटली लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा. ज्यांनी या कथेचा भाग 1 पाहिला नसेल त्यांना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्यांनी त्या भागावर जाऊन तो भाग पाहावा. थँक्स फॉर वॉचिंग.